अनेक वेळा विविध विषयावर सखोल चर्चा करण्याची सुद्धा संधी मिळाली. ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये सुद्धा दादांच्या बरोबर प्रवास करण्याची संधी मिळाली. एक गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते. साधारण 6-7 महिन्यापूर्वी दादा आणि मी मंत्रालयात फारशी गर्दी नव्हती, आम्ही दोघंच होतो. त्यावेळेला मी त्यांच्या कानावर घातलं होतं, दादा आपल्या पक्षाची रचना कुठेतरी बदलली पाहिजे. मी ज्या पक्षात काम केलं 20 वर्ष त्या पक्षात थोडंफार आपण अनुकरण केलं किंवा माहिती कसं जर काही प्रकार राबवला तर बरं होईल. कारण जिल्ह्याला एकच जिल्हाध्यक्ष, तो इंदापूरवरून नाणे घाटातल्या कार्यकर्त्यांनी कधी भेटणार किंवा आहोपेच्या कार्यकर्त्यांनी कधी भेटणार. त्यासाठी आपण लोकसभा मतदारसंघावेळेस जिल्हाध्यक्ष नेमावे. जसं शिवसेनेत आणि सगळी सिस्टम समजून सांगितली की उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, त्याच्याबरोबर बूथाध्यक्ष, हे सगळं रचना समजून सांगितल्यानंतर त्याचे फायदे काय हे समजून सांगितल्यानंतर दादांनी सांगितलं की शिवाजीराव ही कल्पना चांगली आहे की मला कामावर होते. मग मी 2 कृती तयार केल्या. एक अजितदादाला दिली आणि दुसरी वळसे पाटलांना. आणि मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, 2 वेळा दादाने उल्लेख केला की तुम्ही सांगितलेलं चांगली संकल्पना आहे, त्याप्रमाणे त्यांनी जाता जाता शेवटच्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या ही संकल्पना दाखवली. आज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. एखाद्या कार्यकर्त्याने चांगली गोष्ट सांगितली तिथं राबवण्याचं त्यांच्या मनामध्ये नेहमीच कधी कमीपणा नसायचं. बारीक सारीक गोष्टीमध्ये सूक्ष्म नजरेनं पाहून काही चुका असेल तर ते काढायचे. याचा सुद्धा मी अनेक वेळा साक्षीदार आहे. आज दादा गेल्यानंतर सगळा महाराष्ट्र फोडका झाला, निदान पुढे दिला तरी. पक्षाने वरून आदेश दिला की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता प्रचार करायचा, कुठल्याही जाहीर सभा घ्यायच्या नाही, कुठली गाणी असेल किंवा लाऊडस्पीकर असेल न लावता आपण कोपरा सभा या लोकांना जाऊन भेटा, पत्रकं वाटा. वेळ कमी राहिला. आदरणीय वळसे पाटील सुद्धा समितीच्या कारणामुळे मुंबईला होते. आपल्या मतदारसंघामध्ये 8 जिल्हा परिषदेचे गट, त्यापैकी आपण 4 निवडू शकतो आणि 4 ठिकाणी आपल्याला पराभव स्वीकारावा लागेल. त्यामध्ये 2 भाजप असेल, 1 शिवसेना आणि 1 तुतारी. पण या निवडणुकीमध्ये पाहिलं कार्यकर्त्याविषयी काम करायचं ठरवलं तर कसे पेटून उठतात हे मी स्वतः जाते पाहिलं. गेले 15 दिवस या प्रचार यंत्रणेमध्ये मी सुद्धा होतो. विष्णू काकांचा मतदारसंघ असेल किंवा पेठ गोडेगाव मतदारसंघ असेल किंवा सगळ्या कार्यकर्त्यांना, बाकी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना फोन करून माहिती घेणे सातत्यानं चालूच होतं. वाईट या गोष्टीचं वाटतं काही ठिकाणी आपले 2 उमेदवार, एक तर पेठ गोडेगाव मतदारसंघातल्या जिल्हा परिषद उमेदवार सौ मंगल रामनाथ फुले या अवघ्या 300 मतांना पराभूत झाले. मला आठवते हा मतदारसंघ गेल्या 30 वर्षापासून माझं वास्तव्य त्या मतदारसंघात असल्यामुळे मी सांगेल तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून यायचा, पक्ष कुठलाही असेल. साल माहिती नाही मला, पण जेव्हा आदिवासीच्या जागेसाठी
जिल्हा परिषद राखीव झाली आणि त्यावेळेला जनाबाई उठले उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले. आंबेगावातल्या 4ही जागा आपण पराभूत झालो होतो, ती एक जागा आपल्याला काढता आली. त्याच्यानंतर सुभाषराव मोहमारे त्या ठिकाणी तिथं जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर कैलास बुवावे आणि सातत्याने परंपरा चालू राहील. दुर्दैवानं आपल्या वैरानं नाव साधलं आणि आमच्या नागेवाडी गावामध्ये पंचायत समितीचा उमेदवार केला, फक्त त्याच्या स्वार्थासाठी. त्याला माहिती होतं निकाल काय लागणार आहे, माहिती होतं, परंतु बळी कोणाचं तरी द्यायचा म्हणून नागेवाडीच्या आमच्या सरपंचाला त्यांनी उमेदवारी दिली. आणि पहिल्यांदा गेल्या 30-35 वर्षामध्ये पहिल्यांदा नागेवाडीमध्ये आपल्या उमेदवाराला, माझ्या उमेदवाराला 124 मतं कमी पडली नागेवाडी चिंचोली. आणि मशालीवर जो उभा होता आमचा सरपंच, त्याला 1020 मताची आघाडी मिळाली आणि उमेदवाराचा फक्त जिल्हा परिषदेचा 306 मतांना पराभव झाला. तुलसीताई भोर, मला सगळ्यात खात्री होती की ही जागा आपण अवश्य घेऊ. मी सचिनच्या संपर्कात होतो, बाकी कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो, पण काही काही वेळेला आपण विचार करतो एक आणि घडतं दुसरंच. तुलसीचा त्या ठिकाणी पराभव झाला. ह्या 2 पराभव झाले आणि 39 गावामध्ये 3 पैकी 2 गटामध्ये आपला पराभव झाला. एक गट मोठ्या मताधिक्यानं पर्पलच्या माध्यमातून आपण जिंकून आला. मग अशी बोलताना कोणतरी म्हणेल की आम्ही निवडणुकीचं तंत्र बदललं. मताचीच म्हणा की कार्यकर्त्यांनी दशक्रिया वगैरे केलं पाहिजे, लोकांच्या संपर्कात असलं पाहिजे, सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. मी ते मानत नाही. कितीही लोकांच्या सुखदुःखामध्ये राहतात, आई निवडलेला जे वातावरण होतं त्याच्यावरती निवडून असतं. माझंच उदाहरण घेतलं, माझ्या विरोधाच्या उमेदवार 2 वेळा माझ्या विरोधी विजयी झाला. कुणाच्या सुखदुःखामध्ये आलं. गेले 6 वर्ष मी गावोगावी म्हणजे वणवून फिरतोय, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहे. पण शेवटी व्हायचं तेच निवडणुकीचं तंत्र, निवडणुकीचं सिस्टमच बदलत चाललंय. लोकांची धारणा बदलत चालली, कळत नाही विकास करावा की नाही करावा, केल्याने काय फायदा होईल, केल्याने काय तोटा होईल. माझा जर अनुभव सांगाल तर मला वाटतं की मी विकास जास्त केला म्हणून माझा पराभव झाला. पण एक गोष्ट या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला ह्या तालुक्यापुढे, ह्या जिल्ह्यापुढे सांगावीशी वाटतंय की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीला जाऊन टीका केली नाही. समोर तुम्ही सगळं सोशल मीडिया पाळा गेले महिना 1.5 महिन्यातला, सगळ्यात जास्त टीकेचं लक्ष म्हणजे दादी वळसे पाटील, घराणेशाही, बंडी पाटलावर टीका, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका. नक्की काय? कधी कधी चिड यायची की कशा पद्धतीने लोक कुठल्या खालच्या पातळीवर जातात आणि कशा टीका करतात. पण आमचे सगळे कार्यकर्ते कधी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली हे मला अनुभवानं सांगावं. आम्ही आमच्या पक्षाचे विचार आदरणीय अजयदादांच्या आठवणी अजयदादांना श्रद्धांजली वाहतली होते गावामध्ये. आमच्या नेतृत्वाचा विचार आम्ही लोकांपुढे मांडत गेलो. आम्ही केलेले विकास कामे आम्ही सांगत गेलो आणि त्या माध्यमातून आम्हाला यश मिळालं. वळसे पाटील प्रचारामध्ये सक्रिय असते तर मला खात्री आहे 1-2 जागा ते 100% आल्या असतात.
पण ठीक आहे, एवढं हा काही शेवट नाही हो. हा पराभव असेल किंवा यश असेल हे मी मानत नाही. जे निवडून आले माझे सगळे सहकारी, त्यांनी आता शेवटची ही सुरुवात आहे. तुमच्या अग्नि परीक्षेची ही सुरुवात आहे. येणारे 5 वर्ष जरी मी मगाशी काय म्हटलं असं तरी लोकांच्या मध्ये राहायचं. किती लोकांनी टीका केली विकास कामाच्या संदर्भामध्ये, तरी आपल्याला विकास कामं करायची ती क्षमता फक्त आणि फक्त आपल्याकडे आहे. आता जे काही लोक निवडून गेले, मला सांगा ते आपापल्या मतदारांना काय देणार? प्रचारामध्ये वाटलेल्या 10,000 साड्या असतील किंवा काही रुपये, हेच तुमचं भांडवल होतं. पण पुढं काम करायला आमच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या पाठीमागं वळसे पाटील आहे, मी आहे, आदरणीय सुनेत्रा वहिनी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, सरकार आहे. झाला गेल्या विसरून पुण्याला कामाला लागा. आता 2.5-3 वर्षाचं कुठल्या निवडणुका नाही. दरम्यानच्या काळात आपल्याला पक्षाची बांधणी करायची. थोडेफार मतभेद असतील आपल्या इकडे, तर ते सगळं विसरून आपण ज्यासाठी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, समाजामध्ये वावरतो तो एकमेव उद्देश ठेवून लोकांकडे जा आणि चांगली कामं करा, जेणेकरून लोक कुठल्याही क्षणी तुम्हाला आठवण करतात, हो येस. त्यापेक्षा मी काही जास्त बोलत नाही. अगदी काल ठरवलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना निवडून आलेल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आदरणीय वळसे पाटलांना विनंती करेन की जे थोड्या मतानं पराभूत झाले त्यांना आपल्या ताकदीची गरज आहे, त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे. त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहिलं पाहिजे. एखादा जिल्हा परिषद सदस्यासाठी उमेदवार उभा राहिला, उभे राहिले, त्याचा पराभव जर झाला असला तरी निवडून आलेल्या सदस्यांनी इतकंच ताकद आणि बळ आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं करायचं. एवढंच आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.